नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचारी हिताचा निर्णय. NPS खाते उघडले नाही म्हणून पगार रोखता येणार नाही, तर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. नवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची बातमी आपल्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. NPS खाते उघडले नाही म्हणून पगार रोखता येणार नाही या संदर्भात आता मुंबई उच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कर्मचारी हिताचा निर्णय समोर आला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा थोडक्यात सारांश पाहूया. कर्मचाऱ्यांनी शाळेत आपली सेवा पूर्ण बजावली असताना केवळ NPS खाते उघडले नाही म्हणून त्यांचे वेतन रोखण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. काम करूनही पगार न देणे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत शिक्षकांना मिळालेल्या उपजीविकेच्या अधिकाराचे थेट उल्लंघन आहे, असेही न्यायालयाने म्हटलेले आहे. शासनाच्या 19 सप्टेंबर 2019च्या निर्णयात NPSचा उल्लेख असला तरी खाते न उघडणाऱ्यांचे वेतन रोखण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, असेही न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. शिक्षण आयुक्तांनी 22 डिसेंबर 2021 रोजीच पगार न रोखण्याचे स्पष्ट आदेश दिले असले तरी केवळ अधिकाऱ्यांच्या हट्टाग्रहामुळे शिक्षकांना आर्थिक त्रास सहन करावा लागला, असेही निरीक्षण न्यायालयाने आपल्या निर्णयात दिलेले आहे. तर न्यायालयाने प्रशासनाला कर्मचाऱ्यांचे वेतन हे 10 दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले असून जुलै 2022 पासूनचे थकीत वेतन 12% व्याजासह द्यावे, असेही निर्देश न्यायालयाने प्रशासनाला दिलेले आहे.